इराणसोबत 2 दिवसांपासून चर्चा सुरू. ऊर्जा प्रकल्पांवरचे हल्ले थांबवले. ट्रम्प यांची मोठी घोषणा. पण इराणने दावा फेटाळला. इराणी हल्ल्यांच्या भीतीने ट्रम्पनी माघार घेतल्याचाही टोला. भारतातच गॅस उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर. युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक स्थितीत सरकारची पावलं. 14 किलो सिलेंडरमध्ये आता 8 ते 10 किलो घरगुती गॅस देणार. अटकेपूर्वीच भोंदू अशोक खरातला व्हिडिओ व्हायरल झाल्याची कुणकुण. पीडितांनी तक्रार दिल्यानंतर एका आमदारानेच भोंदूला दिली होती माहिती. भोंदू खरातची सलग तिसऱ्या दिवशी एसआयटी चौकशी. क्राईम ब्रांचकडनं कार्यालयाची झाडाझडती तर रबरी साप आणि वाघाची कातडी घेत खरातचे काळे कारनामे. खरातवर एकूण 6 गुन्हे दाखल. अशोक खरात प्रकरणावरून सभागृहात विरोधक आक्रमक. खरातला भेटणाऱ्यांची HIV टेस्ट करा वडेट्टीवारांची मागणी. तर कुणालाही सोडणार नाही मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं. भाजपकडून गळचेपी सुरू. आम्ही राजीनामा देऊ. सातारा झडपी प्रकरणावरून शिवसेना आमदारांची शिंदेंसमोर खतखत. फडणवीस आणि शिंदेंची फोनवरून चर्चा. लवकरच बैठक होणार. सातारा प्रकरणावरून विधान परिषदेत भाजप आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये जोरदार खडाजंगी. सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याचे उपसभापती नीलम गोरेंचे आदेश. तर निर्णय राखून ठेवला. सभापती राम शिंदेंची माहिती. ऐन काजूच्या हंगामात ओंकार हत्ती पुन्हा गोव्यामध्ये दाखल. हत्तीकडून काजूचं नुकसान होऊ नये म्हणून वन विभाग सतर्क. तर वन खात्याचे कर्मचारी ओंकार हत्तीच्या मागावर.